पॅन्डी, ओमी, रॅन्टॅक आणि यांसारख्या बऱ्याच ॲसिडिटीच्या गोळ्या जर वारंवार खात असाल तर थांबा, हा व्हिडिओ तुमच्यासाठी. ॲसिडिटीच्या गोळ्या आपण फ्रिक्वेंटली खात असतो. आपल्याला ॲसिडिटी हा फार कॉमन प्रॉब्लेम असल्यामुळे हा गोळ्या आपण चॉकलेट गोळ्यांसारख्या आपण खात असतो. बरं, ह्या किती सेफ आहेत? ह्या बऱ्याच वेळेला आपल्या शरीराला घातक परिणाम देखील करू शकतात. कसं? तर आपल्या शरीरामध्ये बऱ्याच विटॅमिन्स, मिनरल्स जसे की B12, झिंक, आयर्न, कॅल्शियम या सगळ्यांच्या ॲब्झॉर्प्शनसाठी ॲसिडिक एन्व्हायरमेंटची गरज असते. पण या सगळ्या गोळ्या काय करतात तर त्या ॲसिडिक एन्व्हायरमेंटला कमी करून टाकतात आणि जेणेकरून या सगळ्या मिनरल्सचं, विटॅमिन्सचं जे महत्त्वाचे घटक आहेत त्यांचं ॲब्झॉर्प्शन ऑटोमॅटिकली कमी होतं. ज्या ॲब्झॉर्प्शन कमी झाल्यामुळे काय होऊ शकतं, जसं B12चं जर ॲब्झॉर्प्शन कमी झालं तर तुम्हाला हातापायाला मुंग्या येणं, तुम्हाला अशक्तपणा येणं, थकवा येणं यांसारखी लक्षणं दिसू शकतात. झिंक हे सध्या खूप मोठं प्रचलित असलेलं एलिमेंट आहे, ज्याचा ॲब्झॉर्प्शन कमी झाल्यामुळे लो इम्युनिटी, वुंड हिलिंगला त्रास होणं यांसारखी लक्षणं दिसतात. कॅल्शियमचं ॲब्झॉर्प्शन कमी झालं तर हाडांची ठिसूळता वाढते, फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. पुढे जाऊन ऑस्टिओपोरोसिस होऊन आणखीन फ्रॅक्चरची रिस्क वाढू शकते. त्यासोबत आयर्न जर कमी झालं ॲब्झॉर्प्शन तर त्याच्यामुळे हिमोग्लोबिन कमी होऊन अनिमिया होतो, थकवा जाणवतो यांसारखी लक्षणं आपल्याला दिसू शकतात. मग ह्या ॲसिडिटीच्या गोळ्या घेणं योग्य की अयोग्य की घेऊच नयेत तसं नाहीये. खरं तर ॲसिडिटीच्या गोळ्या आपण घेऊ शकतो. ह्या आपल्याला बऱ्याच फायद्याच्याही असतात, पण ते ठराविक वेळेसाठी, ठराविक औषधांबरोबर आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतल्या पाहिजे, ना की एकदम फ्रिक्वेंटली त्याचा अतिरेक. म्हणजे आठवड्यातून 2-3 वेळा घेतो, आठवड्यातून एकदा मला लागतेच, हे बिलकुल करणं चालणार नाही. हे तुम्हाला नाही करायचंय. बरं, मग काय करायचं? ॲसिडिटी होऊच नये यासाठी काय करायला पाहिजे? तर तुमची लाईफस्टाईल आणि डाएट ह्यांचा महत्त्वाचा बदल तुम्ही घडवून आणला पाहिजे. जसं तेलकट, तिखट, तळलेलं, पापड, लोणचं यांसारखे पदार्थ तुम्हाला नाही खायला पाहिजे. रात्रीचं उशिरा जागरण नका करू, शिळे पदार्थ नका खाऊ, बेकरीचे पदार्थ, खारी, टोस्ट, बटर यांसारखे पदार्थ नाही खाल्ले पाहिजे. पॅकेज फूड, फ्राईड फूड नाही खाल्ले पाहिजे. यांसारखे जरी मेजर्स तुम्ही केले तरी ॲसिडिटी बऱ्यापैकी प्रमाणात तुम्ही कमी करू शकता आणि ह्या गोळ्यांचा वापर तुम्हाला कमी करावा लागेल. तरी सुद्धा जर तुम्हाला ॲसिडिटी होत असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या. थँक्यू व्हेरी मच.